काय झाली अकराची अशी तारांबळ करून काय झालं असं बरं त्या पाण्याचा व्यवसाय करतो माझं पोरगं अपंग आहे वाटलं तरी येऊन जागेवर बघायचं आमच्या हाल काय येतं पण हे झाडांनी पाणी लेकराला इतकं घातलं नसेल एवढं घातलंय मी कशामुळे एवढे आमच्यावर अत्याचार एवढं 330 गायरान आहे त्याच्यात एक माणूस उठवला नाही ना आमचंच का पाडण्याचं. एका दिव्यांग तरुणाला बेघर केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे. काळीत सर्र करणारा हा व्हिडिओ आहे बीड मधला. पोलीस कारवाई करताना हा दिव्यांग तरुण खाकी वर्दी समोर झुकलाय. बोलता येत नाही, चालता येत नाही, तरी हा दिव्यांग तरुण खाकी समोर गयावया करून कारवाईला विरोध करतोय. पण एवढं होऊनही त्या खाकी वर्दीला पाझर फुटलेला दिसत नाहीये. आम्ही सामान्य माणसाने कुठं जायचं असं बोलतोय ते त्याला बोलायला येत नाही. आम्ही कुठं झोपायचं आम्ही कुठं राहायचं तुम्हाला वाटतं ते काम करायचं रोज पाणी घालत जायचं 5 रुपयाला केळा विकायचा आणि ह्या झाडाला पाणी घालायचं 200 रुपये देऊन काय झाली अकराची अशी तारांबळ करून काय झालं असं. विशेष म्हणजे बीड पोलिसांनी JCBनं फक्त त्याचं घर पाडलं नाहीये तर संसार उद्ध्वस्त केलाय. पैशा पाण्यानं जगवलेल्या झाडांची कत्तल केली आहे असा आरोप या पीडित महिलेचा आहे. त्या पाण्याचा व्यवसाय करते माझं पोरगं अपंग आहे वाटलं तरी येऊन जागेवर बघायचं आमच्या हाल काय येतं पण हे झाडांनी पाणी लेकराला इतकं घातलं नसेल एवढं घातलंय मी कशामुळे एवढे आमच्यावर अत्याचार एवढं 330 गायरान आहे त्याच्यात एक माणूस उठवला नाही ना आमचंच का पाडण्याचं. या पारधी समाजाच्या कुटुंबाच्या बाजूनं ऑल इंडिया पॅन्थरनं आवाज उठवलाय आणि या कुटुंबाचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना थेट शासकीय विश्रामगृहात राहायला द्यावं अशी मागणी केली आहे. या प्रकरणी बीड पोलिसांकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. तर पालकमंत्री अजित पवार या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला याविषयी काय वाटतं, या घटनेविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.